शिवाजीराजांनी सुरत लुटली ना, सुरतेचा ब्लूप्रिंट यांनी आणलेला होता, सगळा अख्खा सुरतेचा ब्लूप्रिंट होता. पण शिवाजीराजांना यावं लागलं कारण शायस्ता खान आला. शायस्ता खानाच्या बरोबर 1,00,000 फौज होती. आमच्या स्वराज्याची सगळी फौज गोळा जरी केली ना तरी 40,000 झाली नसती त्यावेळेस. आणि हा येऊन बसला बादशाचा मामा, बादशाचा जैसा प्रतिमा असं लिहिलंय त्याच्यात त्यांनी की हा येऊन बसला शायस्ता खाना किताब आहे. 3 वर्ष पुण्यात होता. एकच किल्ला घेतला त्यांनी, तो सुद्धा भुईकोट किल्ला पुण्याच्या जवळ असलेला चाकणचा घेतला त्यांनी. आणि बाकी काही घेच ना, मी जाईच ना, तो कुठेही जाईना. रोज आपले मेजवान्या चालायच्या, नाचगाणी चालायची. ह्या मुघलांची मनोवृत्ती त्यावेळची काय होती हे दाखवणारा एक प्रसंग महासरी आलमगिरीमध्ये आहे. साकी मुस्तैद खानाने लिहून ठेवलेला आहे. या शायस्ते खानाने त्याच्या एका मुलीचं लग्न पुण्यात लावलं. त्या मुलीचं नाव परी बेगम. शाहिस्ते खानाची अजून एक बहीण होती, म्हणजे जशी फरजाना बेगम नावाची एक त्याची बहीण होती. हे फरजाना बेगमेचं लग्न जाफर खान वजीराशी झालेलं होतं. त्याला 2 मुलगे होते. एकाचं नाव होतं कामदार खान आणि दुसऱ्याचं नाव होतं नामदार खान. त्याच्यातल्या कामगार खानाशी परी बेगमेचं लग्न पुण्यात शाहिस्ते खानाने लावलं. जाफर खान लग्नाला आला होता बरं का, मुद्दामून पुण्यात. वजीर औरंगजेबाचा हा मुद्दामून पुण्यात येऊन गेला, तिथं कसब्यात लाल महालाच्या जवळ. पुण्याला 3 दिवस सुट्टी देऊन टाकली होती त्यांनी.